जसं राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हायकोर्ट होतं, तसंच इथं सध्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे आणि न्याय जलद गतीने आणि स्वस्तात या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो. न्याय आपल्या दारी आणि न्याय संस्थांचं विकेंद्रीकरण ह्या ज्या काही संकल्पना आहेत या सत्यात उतरल्या असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. मुंबईला जायचं, मुंबईतले मोठे वकील द्यायचे, पैसे द्यायचे, हे जी आर्थिक जेवढे मोठे ओढाताण व्हायची आणि गरिबांच्यासाठी न्याय नव्हता, हा आता सर्वांच्यासाठी न्याय झाला. त्यामुळं आता वकिलांची फीसुद्धा ॲटोमॅटिक कमी होणार आहेत आणि ते न्यायदान त्यास मिळेल. हे सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. प्रशासनाच्या दृष्टीनं, आम जनतेच्या दृष्टीनं, सर्व संस्थांच्या दृष्टीनं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी लढा सुरू होता आणि त्याला अखेर यश आलं. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर करत असल्याची घोषणा केली आणि यानंतर कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यातील वकिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. हे आनंदाचं वातावरण फक्त त्या वकिलांपुरतं मर्यादित नाही, तर पक्षकार जे होते, ज्यांना वारंवार मुंबईसारख्या ठिकाणी ये-जा करावं लागत होती, ते आता ये-जा करावी लागणार नाही आहेत. जे काही शेकडो हजारो प्रलंबित जे काही खटले होते ते आता कोल्हापुरामध्ये प्रलंबित खटले हे कोल्हापुरात सर्किट बेंचच्या रूपानं मार्गी लागणार आहेत. आणि आज या सर्किट बेंचचं लोकार्पण सोहळा कोल्हापूरमध्ये साजरा होतोय. या शुभारंभ सोहळ्यासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच अजित पवार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि 6 जिल्ह्यातील जवळपास 4000वर वकील असतील आणि कोल्हापूरकर असतील, हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. आता या सर्किट बेंचच्या माध्यमातून नेमक्या कशा कोणत्या सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कोल्हापूरबरोबरच इतर जिल्ह्यातील वकील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर नमस्कार, आपण कुठून आलाय? सर रत्नागिरी जिल्हा, विजय चव्हाण, रत्नागिरी, माजी अध्यक्ष जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना रत्नागिरी. नक्कीच. सर काय वाटतंय, आता गेले 40 वर्ष हा 6 जिल्ह्यांचा लढा सुरू होता आणि अखेर त्याला यश मिळालेलं आहे. आता आज त्याचा लोकार्पण सोहळा आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, भावना काय आहेत? खऱ्या अर्थानं आपल्या 6 जिल्ह्यांचे जे आपले पक्षकार जे आहेत किंवा वकील वर्ग आहेत यांना मिळाला न्याय आहे म्हणावं लागेल. किमान 50 वर्षानंतर सर्किट बेंच इथं कोल्हापूरला होतं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी एक अतिशय या इथल्या ज्या पक्षकारांना न्याय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला आहे. कारण आपल्या रत्नागिरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडणगड तालुका त्यांचं वास्तव्य येतं अशा ठिकाणी आणि ह्या जिल्ह्यांसाठी मिळालेले एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि चांगली आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठीच. खरं तर आता कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होतं आहे. अनेक जे प्रलंबित खटले होते ते गतीनं मार्गी लागणार आहेत. काय वाटतंय, इथं कोणत्या प्रकारचे खटले चालतील असं वाटतंय? इथे सर्किट बेंचमध्ये जे लोअर कोर्ट्समध्ये जे अपील वगैरे असतात ते जनरली आपल्या हायकोर्ट्समध्ये वगैरे चालत असतात आणि याच्यासाठी लोकांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा, सांगली इथून लांब प्रवास करून मुंबईला जायला लागत होता आणि त्यामुळे कधी पक्षकार पोहोचत होते नव्हते पोहोचत. या आता तोच त्यांना न्याय जो आहे त्यांच्या जवळपास मिळणार आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे पक्षकारांना सोय होणार आहे आणि इथं ते जे खटले प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर निकाली लागतील अशी अपेक्षा आहे आणि सर्वजण यासाठी खूप खुश आहेत, हॅपी आहेत. सर खरं तर हा कोल्हापूरसाठी एक ऐतिहासिक सोहळा मानला जातोय. कोल्हापूरसाठी यासाठी की कोल्हापूर जिल्हा हा सर्किट बेंचसाठी मानला गेलेला आहे, मात्र 6 जिल्ह्यातील वकिलांचा जे काही आता लढा आहे तो यशस्वी झालेला आहे. काय वाटते तुम्हाला? यामध्ये खरं तर सांगायचं म्हणजे या 6 जिल्ह्याचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोल्हापूरला गणलं जातं आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे जे नवीन आता सर्किट बेंच चालू झालं आहे, भविष्यात इथं खंडपीठ पण होईल आणि
प्रत्येक या 6 जिल्ह्यातल्या पक्षकारांना आणि वकिलांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम होणार आहे. जसं राजर्षी शाहू महाराजांनी इथं त्या काळामध्ये हायकोर्ट होतं, तसंच इथं सध्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे. आणि यामध्ये पूर्णतः गवई साहेबांचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. या गवई साहेबांच्यामुळे हे सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे. आणि यामध्ये योग्य ते न्याय वासियांच्याकडून मिळाला जाईल अशी मी आशा करतो. सर, खरं तर आता बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये हे सर्किट बेंच मंजूर झालं. त्याची इमारत देखील एक देखणी इमारत या ठिकाणी सजवली गेलेली आहे आणि आज त्याचं लोकार्पण सोहळा होतोय. मात्र आता कोल्हापूरमध्ये या 6 जिल्ह्यातील पक्षकार असतील, वकील मंडळी असतील, ही कोल्हापूरमध्ये खटले चालवण्यासाठी हायकोर्टाचे जे मुंबईला जावं लागत होतं ते कोल्हापूरमध्ये येतील. तर एक वकील म्हणून पक्षकारांच्या दृष्टीनं असतील किंवा वकिलांच्या दृष्टीनं असतील, कोल्हापूरमध्ये ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्या कोणत्या सोयीसुविधा मिळाव्यात असं वाटतंय? नमस्कार, मी इचलकरंजीहून ॲडव्होकेट सदाशिव आरेकर. मी इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून पण काम पाहत आहे. आणि ह्या ज्या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. तर न्यायसंस्थांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि न्याय हा पक्षकारांच्या दारात जाऊन दिला पाहिजे की जस्टिस ॲट दी डोअर स्टेप ऑफ द लिटिगंट हे न्यायाचं मूलगामी तत्त्व आहे. आणि त्या तत्त्वाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे खंडपीठ जे मंजूर केलेलं आहे, त्यामुळे न्यायदानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झालेले आहेत आणि एक न्यायाची नवी पहाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि इचलकरंजी किंवा आज संपूर्ण जो काही 6 जिल्ह्यातले जे आहेत त्यासाठी पक्षकारांना 500 किलोमीटर अंतरावर मुंबईला जावं लागत होतं. ते आता सर्वांना म्हणजे जलद गतीनं आणि लवकरात लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांची सोय होणार आहे आणि न्याय जलद गतीने आणि स्वस्तात या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे आता कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच मंजूर झालं, मी मागाशी जो प्रश्न विचारला की ज्या पायाभूत मूलभूत सुविधा ज्या वकील आणि पक्षकारांसाठी मिळणं गरजेचं आहे, काय वाटते तुम्हाला कोणत्या सुविधा व्हायला पाहिजे? या ठिकाणी सर्किट बेंचची मान्यता या सरन्यायाधीश आपले भूषण गवई साहेबांनी कोल्हापूरला दिलेलं आहे. प्रथमतः त्यांचं मी म्हणजे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, इथं कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या ही कर्मभूमी आहे आणि शाहू महाराजांची जी काय सुधारणा इथं पूर्वीपासून केलेल्या आहेत, इथं वसतिगृह आहेत, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा एक चांगला जिल्हा आहे, सुधारलेला जिल्हा आहे. आणि यामध्ये इतर वकिलांची जी संख्या आणि लिटिगेशन जी काय आपल्या मुंबई हायकोर्टामध्ये जी काय लिटिगेशन या भागातून गेलेले आहेत ती जवळपास 2,65,000 खटले या हायकोर्ट मुंबईमध्ये प्रलंबित होते. त्यामुळं दिरंगाई व्हायची, लोकांना जलद गतीने न्याय मिळत नव्हता. आणि या सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे लोकांना जलद गतीने न्याय मिळेल आणि न्याय आपल्या दारी आणि न्याय संस्थांचं विकेंद्रीकरण ह्या ज्या काही संकल्पना आहेत या सत्यात उतरल्या असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर कोल्हापूर जिल्हा हा समृद्धी जिल्हा आहे. इथं संपूर्ण म्हणजे तशीच हे बघितली तर इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील इथं चांगल्या पद्धतीचं आहे. इथं सर्व व्यवस्था होण्यासारखी आहे आणि 6 जिल्ह्यातील लोकांना जलद गतीने न्याय मिळण्याचा हा जो काय खंडपीठाच्या या सर्किट बेंचच्या मार्ग सुकर झालेला आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास या कोल्हापूर जिल्ह्यासह इतर 6 जिल्ह्यांच्या लोकांचा, इथल्या वकिलांना आणि पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळणार आहे. आणि त्यामुळे एक चांगली आज ही जी काय सत्यात अवतरलेली आहे ही घटना, ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. सर, खरं तर हा ऐतिहासिक घटना आहे असं या सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं. तर आत्ता सर्किट बेंच मंजूर झालेला आहे आणि 6 जिल्ह्यातील वकील असतील, पक्षकार असतील आणि या सर्किट बेंचच्या माध्यमातून त्या पक्षकारांना न्यायदान जे होतं ते त्याला गती मिळेल असं तुम्हाला वाटते का? वाटतं म्हणजे काय माहिती का, सेकंड अपील जे असतं ना, म्हणजे फर्स्ट अपील डिस्ट्रिक्ट कोर्टात होतं, त्यानंतर जे सेकंड अपील होतं हायकोर्टमध्ये होतं. नंतर तुमचे जे मॅन्डमस वगैरे जे सिलेटरी वगैरे आहे ना, तर त्या ठिकाणी जे रिट ज्युडिक्शन आहे ते बी तुम्हाला इथे इन्व्होक करता येईल. आणि त्यामुळे काय होईल, मुंबईला जायचं, मुंबईतले मोठे वकील द्यायचे, पैसे द्यायचे, हे जी आर्थिक जेवढे मोठे ओढाताण व्हायची आणि गरिबांच्यासाठी न्याय नव्हता, हा आता सर्वांच्यासाठी न्याय झाला. त्यामुळं आता वकिलांची फीसुद्धा ॲटोमॅटिक कमी होणार आहेत आणि ते न्यायदान जास्त मिळेल. आणि मुंबईतले सुद्धा वकील जे कोण प्रॅक्टिस करत होते ते आता कोल्हापुरात आलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळं सुलभ आणि कमी पैशामध्ये न्याय मिळायची प्रक्रिया सुरू. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो
ही जी आज सर्किट बेंच आहे हे आपल्याला 1990 साली मिळालं असतं. थोडेसे राजकारण्यांचे मतभेद आणि बारचे मतभेद त्यामुळं 1990ला पूर्ण खंडपीठ मिळावं म्हणून अशी मागणी होती. आणि काही वकील म्हणत होते सर्किट बेंच मिळतं तर घेऊया. तर हे वादामुळं त्यामुळं पूर्ण सर्किट बेंच त्या 90ला मिळालं असतं. बरे 90पासून आज साधारणतः किती 25 आलं असे ना, 35 वर्षानंतर ही आपली थोडीशी मागणी आपण ह्या बार असोसिएशनना म्हणा थोडीशी रिलॅक्स केली आणि त्यामुळे 35 वर्षांना सर्किट बेंच मिळालं. माझा अशी विनंती की तुम्हाला 90ला मिळालं असतं. काळाच्या समोर जायला पाहिजे, काळाला ओळखलं पाहिजे. मी काकडे वकील मालकाकडे. सर काय वाटतंय आता खरं तर 40 वर्ष आपण खंडपीठाची मागणी कोल्हापूरमध्ये व्हावं खंडपीठ याची मागणी करत होतो. आता सर्किट बेंच मंजूर झालेला आहे. काय वाटतंय इथून पुढं जे कामकाज होईल त्या कामकाजाच्या माध्यमातून पुढं खंडपीठ कोल्हापूरमध्ये स्थापन होईल असं वाटतंय का? 100%. मी ॲडव्होकेट महाजन कोल्हापूर. खंडपीठ सर्किट बेंच ही खंडपीठाची पहिली पायरी असं मला हरकत नाही आहे. सर्किट बेंच सुरू झालं की आता ऑटोमॅटिक ऑनरेबल जस्टिस यांचा रिपोर्ट जाणार. कामाची इथली ज्याला आपण म्हणू किती काम वाढतं किती होतं यातली इथले सगळ्या लोकांची मानसिकता याचा सगळा निर्णय झाल्यानंतर तो सर्किट खंडपीठासाठी त्याची प्रस्ताव जातो. फुल बेंचसमोर त्याचं प्रस्ताव तो ठेवला जातो आणि त्यानंतर केंद्र शासनाकडे त्याच्याबाबत खंडपीठाबाबत होतो. ही एक पहिली पायरी आहे. एकदा सर्किट बेंच मंजूर झालं की खंडपीठ हे आपोआप येतं. त्यामध्ये कोणत्याही अडचण याचं काही कारण नाही आहे. कोल्हापूर सर्किट बेंचबद्दल जर बोलायचं म्हणाल तर मी एक गोष्ट सांगेन की हे जे सर्किट बेंच इथं कोल्हापूर झालं हे सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. प्रशासनाच्या दृष्टीनं, आम जनतेच्या दृष्टीनं, सर्व संस्थांच्या दृष्टीनं. तुम्हाला लक्षात आलं असेल तर बघा की प्रशासनावर सुद्धा किती हायकोर्टला जाणं मुंबईला जाणं याच्यावर बोजा पडत होता. त्याचा ताण पडत होता कामाचा. सगळे ऑफिसर कामासाठी उच्च न्यायालयामध्ये इथलं सगळं काम सोडून सर्वसामान्य जनतेचं काम सोडून त्यांना मुंबईला हेलपाटे मारायला लागत होते. म्हणजे सर्वसामान्य माणसाबरोबर प्रशासनिक अधिकारी यांनासुद्धा तिकडं सारखं हेलपाटे मारावं लागलं. ते सगळं आता थांबणार आहे. सांगली असू दे, सातारा असू दे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर ह्या सगळ्या हे या सर्वांसाठी हे अगदीच जवळचं ठिकाण आहे. 3 ते 4 तासाच्या अंतरावर हे सगळे येणार आहेत. सोलापूरसुद्धा आता झालेल्या एक्सप्रेस हायवेमुळे सोलापूरहून मनुष्य कोल्हापुरात 3 ते 3.5 तासात येऊ शकतो. आपलं काम दिवसभर करून परत जाऊ शकतो. म्हणजे इतकं सोयीचं ह्या सर्वांसाठी झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्चात सगळा न्याय मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य जो मुंबईला जायला कंटाळत होता, आपल्यावर काही वेळेला अन्याय सह करून जो गप्प बसत होता, तसं होणार नाही आहे. या सर्वाचा विचार करता सर्किट बेंच हे अतिशय चांगली पायरी आहे. लोकांच्यासाठी एक झालेली पर्वणी आहे असं मी म्हणेन सर. खरं तर सर संस्थान काळामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये याच ठिकाणी एक सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट चालायचं. आज खऱ्या अर्थानं भूषण गवई सरांच्या माध्यमातून त्यांनी जो अध्यादेश काढला आणि या संपूर्ण जागेला पुनर्जीवन मिळालेलं आहे. तर नक्कीच ज्या काही या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही संपूर्ण इमारत जी आहे ती अतिशय चांगली आणि उत्तम केलेली आहे. तर कोल्हापूरमध्ये येणाऱ्या जे काही वकील असतील, पक्षकार असतील यांच्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा हव्या आहेत त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? बघा, मुंबईहून येणारे प्रचंड आमचे वकील बांधव आहेत, त्यांचं कोल्हापूरमध्ये स्वागत आहे. त्यांच्यासाठी उपलब्ध जागा आहेत, त्यांच्यासाठी ऑफिसेसची जागा आहे. कोल्हापूर हे सर्व सुविधाने उपलब्ध असलेलं शहर आहे. सर्व सुविधा इथं उपलब्ध आहे. लोकांनी ऑफिसेस इथं सुरू केलेले आहेत. लोकांसाठी ऑफिसेस आहेत. आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही बघा, ज्यावेळी पूर्वी 55 दिवसाचा बंद झाला होता त्यावेळी पण अशीच एक वदंता होती की बाबा कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंच होणार. त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी, मुंबईच्या लोकांनी इकडं फ्लॅट्स किंवा हे ऑफिसेस घेऊन ठेवलेले होते. ते त्यांच्या आज कारणी पडले आहेत, त्यांना उपयोगी आले आहेत असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जे म्हणता जिथं ऑनरेबल डिव्हिजन बेंच बसणार आहे ती शाहूकालीन इमारत आहे. ती हेरिटेजमधली इमारत आहे. तिथं पूर्वी शाहू महाराजांच्या कालामध्ये आपण म्हणतात तसं हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे बेंचेस काम तिथं चालत होतं. माननीय आंबेडकर साहेबांनी इथं आर्ग्युमेंट्स केले. अशी
नोंद आहे इतिहासामध्ये. आणि तिथंच त्याच इमारतीमध्ये आज पुन्हा डिव्हिजन बेंच बसतं आहे. मी तर म्हणेन ह्या डिव्हिजन बेंचमध्ये बसणारे ऑनरेबल जजेस आहेत हे खूप भाग्यवान आहेत की शाहू महाराजांच्या काळामध्ये जो न्यायनिर्णय करण्याची जी जागा पवित्र झाली, ज्या जागेवर आंबेडकर साहेबांचे पदस्पर्शानं पुनीत झालेली जागा आहे, त्या जागेमध्ये त्यांना आज न्यायनिर्णय करण्याची संधी मिळणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की 40 वर्षाच्या लढ्याला यश आलं. मात्र त्याहून जास्त मोठा आनंद जो आहे तो म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरचे करते धरते रयतेचे राजे होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट चालत होतं आणि आज त्या सर्किट बेंचच्या माध्यमातून या संपूर्ण जागेला पुनर्जीवन मिळालेलं आहे. आणि याच इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील काही खटले चालवलेले आहेत. त्यामुळं एकूणच कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच इतर जे काही जिल्ह्यांतील वकील आहेत यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. कारण 500 किलोमीटर मुंबईला जाऊन तिथं खर्चिक जी बाब होती ती खर्चिक बाब आता थोडीफार कमी होणार आहे आणि जे प्रलंबित खटले होते ते तात्काळ मागे लागण्याला या सर्किट बेंचच्या माध्यमातून मार्ग मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.